अजित पवारांचे विश्वासू आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे की काय अशी सध्या चर्चा सुरू आहे। याच अनुषंगाने सोलापुरातल्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे पत्राद्वारे तशी मागणी देखील केल्याचं दिसतंय। दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे। इंदापुरात दत्तात्रय भरणे हे तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी मजबूत करण्यामध्ये दत्तात्रय भरणेंचं मोठं योगदान आहे। महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला राज्यात होतं त्यावेळेला दत्तात्रय भरणे हे मंत्री होते, सोबतच सोलापूरचे ते पालकमंत्री देखील होते आणि या अनुषंगाने आता सोलापूरमधल्या अजित पवारांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी दत्तात्रय भरणेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी मागणी करणारं एक पत्र पाठवलेलं आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा यांना आज मुंबईला भेटण्यासाठी आम्ही आलो होतो। की श्री दत्तात्रय मामा भरणे जे इंदापूरचे आमदार आहेत, भरघोस मताने ते विजयी झालेले आहेत, त्यांना येणाऱ्या ही जी माहितीचं जी सरकार आहे प्रचंड बहुमतामध्ये आलेलं, त्या सरकारामध्ये या ठिकाणी दत्ता मामा भरणेसारखा वंचित समाजासाठी काम करणारा, तळागाळातला कार्यकर्त्यांना न्याय देणारा हा असा आमदार, या आमदारांना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये वर्णी लावावी ह्या मुख्य मागणीसाठी आम्ही सोलापूरचे जवळजवळ आम्ही तीन नगरसेवक ते 4 नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यासहित दादाला आम्ही शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।